अध्यक्ष महोदय, संत्रा पिकावरती मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि संत्रा पीक हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. अमरावती जिल्हा असेल, विदर्भ असेल, उर्वरित महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. परंतु आज उत्तर दिलेलं आहे, त्या उत्तरामध्ये प्रश्न विचारलेत एक आणि उत्तर दिलंय भलतंच. असं घडलेलं आहे अध्यक्ष महोदय. मी आपल्या निदर्शनात आणू इच्छितो. प्रश्न विचारण्यात आला होता, राज्यात संत्र्याचं उत्पादन या जिल्ह्यात इतकं हेक्टर होतं, त्या जिल्ह्यात इतकं होतं. त्याच्यावर असं उत्तर दिलंय की हे अंशतः खरे आहे. जर लागवड झाली तर अंशतः कशी असेल, ती खरीच असली पाहिजे. दुसरा प्रश्न होता, त्याच्यामध्ये विचारलं होतं की संत्रा पट्ट्यामध्ये फायटोथोराचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे झाड वाळते, त्यांना अन्न मिळत नाहीये, तर त्याच्यावरती हे खरे नाही. आणि तिसऱ्या प्रश्नाला असल्यास कृषी विद्यापीठ व अन्य तज्ञांचे मार्गदर्शन घेतले आहे का, हे खरे नाही. आता तज्ञांचं मार्गदर्शन घेतले आहे का, हे खरे नाही कसं काय म्हणायचं? त्यामुळे उत्तर देताना दुसऱ्याचं खरे नाही, तिसऱ्याचं नाही घेतलं असं दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्याच्याच खाली असं लिहिलंय की सन 2024-25 या वर्षामध्ये फायटोथोरा या रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर झाला असल्याचे आढळून आलेले नाही. झाड वाढत असल्याचे व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जात लागते अशी कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. चला, आता सगळे शेतकरी सांगतायत. अध्यक्ष महोदय, आता प्रश्न विचारतो. सगळे शेतकरी सांगतायत, त्याचे फोटो मीडियामध्ये, पेपरमध्ये छापून येत आहेत की झाडांना लागण झालेली आहे, 40% बागांचं नुकसान झालेलं आहे. अनेक तज्ञ सांगतायत की त्याच्यामधून पाणी साठतं मुळाशी आणि पाणी मुळाशी साठल्यामुळं तो रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यातून डिंकाचा स्त्राव होतो आणि अन्य द्रव्य झाडापर्यंत जात नाही आणि परिणामी पिकावरती नुकसान होतं. पण हे असं असताना आपण अशी चुकीची उत्तरं का छापतो? जे आहे ते छापलं पाहिजे, योग्य पद्धतीने छापलं पाहिजे. मला वाटतं सगळीकडे AI आलेलं आहे, तर आपल्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी, उत्तर देण्यासाठी, उत्तर लिहिण्यासाठी एखादी AI प्रणाली महाराष्ट्र शासनाने विकसित करावी काय, की त्यांना मराठीमध्ये नीट उत्तर छापता येईल. कारण उत्तरात एका बाजूला म्हणतायत की तक्रार प्राप्त नाही, दुसऱ्या बाजूला जग ओरडून सांगते, फोटो काढते पेपरमध्ये. तर आपण काय तक्रार देण्याची शेतकऱ्यांनी वाट बघणार आहे का सरकार सुमोठं पण काहीतरी करणार आहे? हे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जो पहिला प्रश्न होता सन्मान्य सदस्याने विचारला, त्याच्यामध्ये असं होतं की 1.5 लाख हेक्टरवर, त्यापैकी 1 लाख हेक्टर अमरावती असून उर्वरित महाराष्ट्र नागपूर भागात 25,000 हेक्टर संत्रा लागवड केली आहे, खरं आहे का? ते अंशतः खरं आहे यासाठी उत्तर देण्यात आलं, कारण की थोडंसं आकड्यामध्ये चूक झाली होती. आणि आकड्यामध्ये चूक झाल्यानंतर वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र राज्यात संत्रा पिकाखाली 1,45,845 हेक्टर हे क्षेत्र आहे. आणि अमरावतीमध्ये आणि नागपूरमध्ये जे आकडे आपण दिले होते ते आकडे थोडेसे विसंगत होते, म्हणून अंशतः खरा हा शब्द टाकण्यात आलेला. त्याच्यात कुठली चूक झाली नाही ही बाब आपल्या मी निदर्शनास आणून देतो. दुसरा आणि तिसऱ्या प्रश्नाच्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे फायटोथोरा जे बुरशीनाशक, जे बुरशी लागणारा जे रोग आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते, परंतु त्याचा जो प्रमाण आहे तो 5% पेक्षा पुढे नाही. आणि त्यामुळे 5% पेक्षा पुढे नसल्यामुळे अशा पद्धतीचं जे दुसरं आणि तिसरं जे उत्तर आलेलं आहे तो त्या संदर्भात आलेलं आहे. शेतकऱ्यांना योग्य तो मार्गदर्शन या संदर्भामध्ये देण्यात येते. कुठल्या आता आपला जे प्रश्न पद्धतीची जी प्रश्न विचारण्याची पद्धत असते की इतक्या तारखेला अशा पद्धतीचं निवेदन झालं होतं का, त्यामुळे असं उत्तर दिलेलं आहे की आपली जी तारीख आपण 14 एप्रिल 2025 जी दिलेली आहे त्या दरम्यान राज्यात कुठल्याही लोकप्रतिनिधीची, कुठल्याही शेतकऱ्यांच्या संदर्भात तक्रार नाही. आणि विभागाने देखील याची चौकशी केली आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन घेतलेलं आहे, वेगवेगळ्या कार्यशाळा घेतलेल्या आहे, वेगवेगळ्या भेटी दिलेल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही प्रक्रिया केलेली आहे त्याच्यातून अशा पद्धतीचा जो मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पुढे जाऊन अशा पद्धतीचा रोगाचा परिणाम झालेला नाही किंवा कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही आहे.